हॅलो, मी डॉक्टर प्रियल चांदूरकर. प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. मी ह्या जर्नीमधून माझं जे कॅन्सर जर्नी आहे त्याच्यामधून बऱ्याच गोष्टी शिकले, बरेच अनुभव मला आले आणि सगळ्या थरातून मला अनुभव आले. म्हणजे नातेवाईकांपासनं तर म्हणजे जवळच्या नात्यांपासनं लोकांचे बिहेवियर चेंज होण्यापासून तर माझ्या आजारपणात माझ्यामध्ये होणारे चेंजेस, मी फेस केलेल्या गोष्टी, मी फेस केलेला त्रास, ह्या सगळे बारकावे मी आता म्हणजे त्यातून सगळ्या गोष्टीतून मी निघाले आणि त्याचा एक थोडा खोल अभ्यास माझा झाला आहे. म्हणजे सायकोलॉजी, मेन तर सायकोलॉजी. तेव्हा आपली होणारी मानसिकता कशी बदलते, आपल्याला इमोशनल हे स्टॉक किती बसतो, ह्या सगळ्या गोष्टींचा एक थोडा अभ्यास माझा आता झालेला आहे. कारण मी त्या सगळ्या गोष्टी स्वतः फेस केलेल्या आहेत. तर बऱ्याच पेशंटचे बरेच रिलेटिव्हचे फोन येतात की आमच्याकडे असा पेशंट आहे, माझ्या कुणाला टमकाला ते हा आजार झाला आहे, त्यांना असाचा त्रास होतो आहे, मग ह्याच्यामध्ये काय करायचं, तू आहार काय काय घेतला, तू काय चेंजेस केले आणि तुला कसा त्रास झाला. म्हणजे सगळ्या गोष्टी मला विचारल्या जातात आणि मला खरंच खूप समाधान वाटतं की मी कुठल्या ना कुठल्या रूपात लोकांना मदत करू शकते आहे. कारण मदत ही फक्त पैशांचीच असते असं नाही आहे. तुम्ही एखाद्याला मानसिक आधार देत असाल तर ती सर्वात मोठी मदत तुम्ही एखाद्याला करताय आणि ती त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असते. तर ह्या 2 वर्षात मी इतकी पेशंटसोबत अटॅच झालेली आहे. काही क्रॉनिक ज्या कंडिशन्स आहेत पेशंटला आणि कॅन्सर पेशंट आहे की मला फोन करून करून ते माझ्यासोबत बोलतात आणि तासनतास बोलतात आणि त्यांना माझ्याशी बोललं की बरं वाटतं आणि एक त्यांना पॉझिटिव्हिटी मिळते आणि त्यांचाही दृष्टिकोन बदलतो. कारण ह्या आजारामध्ये असं सर्वात जास्त आहे की आपण खचून जातो आणि मध्ये हेही आहे की आपण त्या आजाराचा बाहू पण खूप केलेला आहे ऑब्व्हियसली. म्हणजे मी तर केलाच होता, मी स्वतःही अजूनही त्याच्यामध्ये आहे. पण मी आजूबाजूचे जेव्हा पेशंट बघितले हॉस्पिटलमध्ये आणि त्यांचे फीडबॅक्स बघितले तर 8-10 वर्ष झाले आहेत पेशंट सगळे नॉर्मल आहेत. तर आणि हे सध्याच्या परिस्थितीत ह्या आजाराचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि पुढेही वाढणार आहे. कारण ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपले झालेले लाईफस्टाईल चेंजेस, आपलं खानपान, हे सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहे. रासायनिक खतांचा वापर, फवाऱ्यांचा वापर, जे काय आपण खातो ते सगळं रासायनिक आपल्याला पुरवलं जातं. तर ह्या सगळ्या सिच्युएशन्समुळे हा जो आजार आहे त्याचं त्याने खूप जास्त रूपावर काढलेला आहे आणि म्हणजे आता तो कॉमन होत चालला आहे असं मी म्हणेन. कारण आता इतकं सगळं पेशंट्स मी आजूबाजूला बघते आता की आपण विचारही करू शकत नाही. म्हणजे रिअरच टाईप जो होता तो आता खूप कॉमन होत आहे. तर म्हणून म्हणते की एक समाधान मिळतं आहे की आपले अनुभव आपण लोकांना देतो आहे आणि त्यातून त्यांना काहीतरी मदत होती आहे. त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होती आहे. आणि तुम्हालाही मी सगळ्यांना एकच नेहमी मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही त्या पेशंटला भेटायला जाता तर त्याच्यामध्ये सकारात्मकता पेरा. त्याला निगेटिव्ह तुम्ही बोलू नका. ही खूप मोठी मदत त्या पेशंटसाठी होईल. आणि मला कोणाला काहीही या आजाराबद्दल किंवा तुमच्या आजूबाजूला कुठले पेशंट असतील त्यांच्या संदर्भात तुम्हाला मला विचारायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करा आणि माझ्याकडून जीही मदत होईल, जेही अनुभव मला शेअर करता येतील त्या संदर्भात मी नक्कीच तुमच्यासोबत ते शेअर करेन. थँक्यू सो मच.